कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे मटार आणि बटाट्याची मिक्स भाजी। ही भाजी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स आणि झटपट होते। चला तर मग साहित्य आणि कृती बघू। सर्वात अगोदर आपण बटाट्याची साल काढून कट करून घेतलेली आहे। थोडे मोठे मोठेच आपण कट करून घेतलेले आहे आणि मटार आणि बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवलेले आहे। ही भाजी फ्रेंड्स मी 4 माणसांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी प्रमाण एवढं घेतलेलं आहे। तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही आणखी पण घेऊ शकता। फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स प्लीज। आता आपण भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 2 टोमॅटो उभे कट करून घेतलेले आहे ते घालून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते पण आपण घालून घेऊ। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊ फ्रेंड्स। छान अशी पेस्ट तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी इथे आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण आता 1.5 ते 2 पळी तेल घालून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 तमालपत्र घालून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपण अर्धा चम्मच जिरं पण घालून घेऊ। जिरं मस्त असं तडतडलेलं आहे फ्रेंड्स। आता आपण त्यामध्ये 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते घालून घेऊ। कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला। आता कांदा आपण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ। इथे आपला कांदा पण परतवून झालेला आहे फ्रेंड्स। मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला। आता आपण मसाले घालून घेऊ। इथे आपण 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर घातलेला आहे आणि त्यासोबतच आपण अर्धा चम्मच मिक्स मसाला घालून घेऊ। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फ्रेंड्स आणि पाव चम्मच आपण हळद घातलेली आहे आणि अर्धा चम्मच आपण गरम मसाला घालून घेऊ। इथे मी अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला घालत आहे फ्रेंड्स। कांदा लसूण मसाला घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला। आता आपण हे मसाले परतवून घेऊ। इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे फ्रेंड्स। मसाले परतत असताना कधीही आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालून घेतलेलं आहे। सर्व साहित्य आपण आता छान मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। 2-3 मिनिटं आपण मसाला परतवून घेतलेला आहे लो फ्लेमवर। छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण मटार आणि बटाटे घालून घेऊ। ही भाजी पुरीसोबत खूप छान लागते फ्रेंड्स, नक्की ट्राय करून बघा। मटार पण आपण घालून घेतलेले आहे, मटार आणि बटाटे, आणि त्यासोबत बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहे मधून आणि त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहे ते आपण घालून घेतलेले आहे आणि चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे। भाजीमध्ये आपण आता पाणी घालून घेतलेलं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे फ्रेंड्स। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तुमच्या आवडीनुसार। मिक्स करून घेऊ आपण आता सर्व साहित्य। भाजी आपण छान मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं भाजी शिजवून घेऊ, बटाटे आणि मटार शिजेपर्यंत। झाकण ठेवल्यानंतर 5-5 मिनिटांनी आपल्याला भाजी मध्ये हलवून घ्यायची आहे फ्रेंड्स। इथे आपण 10 ते 12 मिनिटांनंतर भाजीवरचं झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसत आहे। आता आपण भाजी चेक करून घेऊ, बटाटे आणि मटार शिजलेले आहे की नाही। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, बटाटे मस्त असं शिजलेलं आहे आणि मटार पण शिजलेले आहे, कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो, मटार लवकर शिजतात। मस्त अशी इथं आपली भाजी तयार झालेली आहे फ्रेंड्स। खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट ही भाजी झालेली आहे फ्रेंड्स। नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या।
व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।